फ्रेंड्स, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आपण देहरादूनवरती इकडं ट्रेनचा वगैरे तुम्हाला व्हिडिओ दाखवलाच होता. तर त्याच्यानंतर आम्ही फुलंब्रीमध्ये आलो. तर फुलंब्रीमध्ये आम्हाला बापूचे मित्र घ्यायला आले होते 4 व्हीलर घेऊन. तर रात्री आम्हाला 10-10:30 झाले होते, त्यामुळे रात्री काही व्हिडिओ बनवला नाही मी. आणि मग सासरला आम्ही रात्री 10-10:30 वाजता पोहोचलो. आणि मग काल मी सासरलाच होते. आणि मग काल तिथं असल्यानंतर मग मी संध्याकाळी 4:30-5 वाजता मी इकडं आले. माझा भाऊ घ्यायला आला होता मला दादासाहेब. तर मग तो घ्यायला आला. त्याच्यानंतर आम्ही इकडं मी माहेरी आले. आणि रात्री तुम्ही आपला मेथीच्या लाडूंचा व्हिडिओ बघितलाच असेल. तर मम्मी म्हणे तुम्ही येत आहे. तर मग मम्मीने त्याने मेथीच्या लाडूची तयारी करून ठेवली होती. आणि मग रात्रीच मेथीचे लाडू वगैरे बनवले मम्मीने त्यांनी. आणि मग आता आज सकाळी सकाळी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून मस्त रेडी झाले आहे मी. आणि इथं समोर बघू शकता तुम्ही, हे आमचं म्हणजे उमराचं झाड होतं. तर आपल्याकडे याला त्रिगुणी असं काही म्हणते. तर मग त्याच्यामुळे इथं दत्ताचं बनवेले पप्पांनी त्यांनी. आणि याला वट्टा वगैरे पण टाकला आहे, साईडनी गोल वट्टा टाकला याला. आणि समोरची तर मस्त झेंडूची झाडं वगैरे लावले ऋतुपूजानी. इथं आता मस्त आई पूजा वगैरे. तोपर्यंत आपण इकडे बघू आपली शेती. तरी माझी पप्पा त्यांची शेती, माझं माहेरचं शेत आहे. तर शेतामध्ये पप्पांनी त्यांनी लावली अद्रक मस्त. तर आता अद्रक ह्या दिवसामध्ये पिवळीच पडते त्याचे वरचे पत्ते, कारण काढायला पण येते ना, आली येते आता अद्रक. आणि मध्ये मध्ये मिरचीचे झाडं लावले अशा आडवे बांध टाकून. दरवर्षी लावते पप्पा ते असे आडवे बांध टाकून याच्यामध्ये मिरचीचे झाडं. तर पूर्ण एवढे पट्टीमध्ये पूर्ण अद्रकच लावली पप्पा त्यांनी. वापरता की अद्रक जेणेकरून चांगली राहील क्वालिटी वगैरे त्याची. तर असं कोणाला माहिती असं शेतकऱ्यांपैकी तर कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला माझ्या पप्पाला त्यांना सांगायला म्हणजे हे चांगले असेल तर ते पण नक्कीच ट्राय करून पाहतील. तर हे बघा साईडने आईने यांच्या वांग्याची झाडं वगैरे लावली. झेंडूचे फुलं पण लावली होती, पण आता झेंडूचं सीझन गेलंय. तर हे बघा वांग्यांचे झाडे वगैरे लावले. तर हेच वांगे आपल्याला तिकडं, आम्ही तिथं देहरादूनला राहत होती, हे वांगे आपल्याला तिथं भेटत नाहीत. तर इथं बघा तुम्ही, आमच्या आईने त्यांनी असं, आमच्या आई कायम लावत राहते असे साईडनी झाडं वगैरे वांग्याची टमाट्यांची अशी. तर ही आहे माझ्या पप्पाची त्यांची अद्रकची शेती. तर पारवरती तुम्हाला जे डोंगर दिसतंय त्या डोंगरापर्यंत पप्पाची त्यांची शेती आहे पूर्ण. आणि इकडं बघा ही ऊसाची शेती पप्पांची त्यांची, ही म्हणजे आमचीच पण आता पप्पाची त्यांचीच म्हणते मी, कारण काही म्हणता आता तुमचं इकडं काही नाही आहे, तिकडं सासरलाच आहे. तर मस्त इकडं आमचं म्हणजे एकदम मस्त निसर्गासारखंच आहे. कारण आमचं तरी तुळस बघा, हिला म्हणजे पाणी वगैरे काही नाही, सततच हिला पाणी जाते तुळशीला. तरी पण पहा किती मोठी झाली आणि तिला मंजूळ पहा किती आलाय, बापरे. आणि अशा तुळशीची झाडं तिकडं पाहायला तरसतो आम्ही देहरादूनमध्ये. ही पहा इथं एक मस्त झाली तुळस. हा बघा इथं गहू पेरलाय. तर हा आता छोटा छोटा आलाय गहू उगून. ट्रॅक्टरनेच पेरलाय गहू. पहिले ते तिफणनं पेरायचे गहू, पण आता ट्रॅक्टर झाले सगळ्या गोष्टींसाठी. तर ट्रॅक्टरने गहू पेरलाय. आणि समोर बघू शकता इकडे नारळीची झाडं आहेत. आणि त्याच्यासमोर हा आता नंतर हा गहू पेरलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा इकडं समोरचं बघू शकता तुम्ही. तर हा जो समोरचा गहू आहे हा अगोदरचा आहे, तर हा थोडा वाढला आहे त्याच्यापेक्षा. अशी आपली गव्हाची शेती ही. याच्यात पण गहू टाकलाय आणि तिकडे वरती पण गहूच टाकलाय. तिकडे समोर आपली ही बघा सुपर मस्त मेथीची भाजीची शेती. तर पप्पा त्यांनी इथं मस्त मेथीची भाजी टाकली. तिकडं पण होता, पूर्ण प्लॉटच होता हा. तर तिकडचा प्लॉट काढलाय पप्पांनी त्यांनी, म्हणजे मेथीच्या 3 स्टेपमध्ये टाकले होते. तर त्या दोन याच्या काढून झाल्या आहे, ती लवकर आली होती. आणि आता ही नेक्स्ट याच्यामध्ये आहे. तर आता ही पण काढायला आलीच आहे. एक दोन दिवसामध्ये हिला पण काढायला चालू करतील पप्पान ते. तर पहा किती मस्त फ्रेश हिरवीगार मेथीची भाजी आहे, टवटव. आणि अशी भाजी तिकडे भेटणं खूप मुश्किल आहे देहरादूनला. आणि देहरादूनलाच नाही तर सिटीमध्ये आपण कुठेही गेलो तरी आपल्याला एवढं फ्रेश कधीच भेटणार नाही. तर इथं मस्त बघा तुम्ही, इथं यायचं आणि घर पण तिथं जवळच आहे, काही जास्त दूर नाही आहे. तर तिथून यायचं मस्त इथून भाजी न्यायची करायला. किती फ्रेश खातं ना, म्हणजे आपली इकडची जी लाईफ आहे तीच एकदम बेस्ट लाईफ राहते खेड्यामधली. कारण सिटीमध्ये सगळं आपल्याला असं सडकं पडकंच खावं लागतं. ते किती दिवसाचं राहतं माहीत नाही. ते 8 दिवस अगोदर आणून ठेवते आणि त्याच्यानंतर मग आपण ते घेतो आणि मग आपण करतो, घरी आणून फ्रीजमध्ये ठेवतो, त्याच्यानंतर आपण करतो. तर इकडं किती फ्रेश आहे आणि फ्रेश खाऊन आरोग्य पण चांगलं राहतं आपलं. आणि तिकडचं सडकं खाऊन आपलं शरीर पण तसंच होऊन जातं एकदम लूज. हा बघा शेवग्याचं झाड मी तुम्हाला जे म्हटले होते तेच.
शेवग्याचे 4-5 झाडं आहेत इथं आमच्या इथं. मी पण तुळशीची पूजा वगैरे करून घेते. शिला आपण इथं फुल बिल वाहून घेऊ. इकडे दत्तांच्या फोटोला पण आपण इथं फुल वाहून घेऊ. इथं आई मी पडले होते, ॲक्सिडेंट झाला तर इथंच नवस केलं ना तू. तर माझा ॲक्सिडेंट झाला होता लग्न झाल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर. तर मी बेशुद्ध झाले होते. तर आमच्या आईने इथंच नवस केला होता है ना आई. किती बुंदीचा नवस केला होता तू? 6 क्विंटल भंडारा. 6 क्विंटलचा भंडारा असं करीन म्हणून असा नवस केला होता आमच्या आईने. तर दरवर्षी आमच्या आईने त्यात इथं हे करते आहे ना आई दत्त जयंतीला. आता दत्त जयंती येणारच आहे तर इथं मस्त साफसफाई पण करायची आहे. पुरींना ऋतुपूजाला त्या करतील आता. तर आता सध्या थोडं गवत वगैरे वाढलं इथं. तर मस्त छोटीशी नंदीची पिंड आहे आणि महादेवाची पण पिंड आहे इथं. तर आईने मस्त पूजा करून घेतली आहे. डेली आमची आई आंघोळ झाली की मस्त येते आई इथं पूजा करायला आमची. तर ही पहा आमची आई. तर आमची आजी मस्त डेली येते इथं पूजा वगैरे करायला. आईला मस्त वाटते इथं आल्यानंतर. कारण हे झाड आमच्या बाबांनीच वाढी लावलं होतं आणि बाबांनी त्याला वट्टा बिट्टा केलाय. तर मग आई आमची कायम इथे येत राहते. आमचे बाबा होते तेव्हा आमचे बाबा पण याला दिवा वगैरे लावायची कायम. बाबा वारल्यानंतर आमची आईची इथं पूजा करते कायम आणि संध्याकाळी पण दिवा लावी ते पोरं. नाही तर मग ऋतुपूजा कोणीतरी कायमच. मला पण त्याला हवा लागते त्याच्यामुळे ती भिजून जात. त्याला मस्त छोटीशी रूम केली दिवा लावायला. तर घे आई लावून बंद करून घेते. त्याला बाहेरून पण बंद करून घेते आई कारण दिवसभर हवा चालू राहते इथं. तर ही बघा टमॅटोची शेती. मस्तपैकी टमाटे आले याला. तर टमाटे म्हणजे आता संपलेच असं सुकले पूर्ण संपलेलेच आता. तर त्याच्यामध्ये छोटे छोटे. तर हा आहे आमच्या शेतातला लसूण. तर याला 10 ते 15 दिवस झाले लावून या लसणाला. तर पूर्ण तर इकडं थोड्याशा छोट्या छोट्या कांड्या होत्या. तर लसणामध्ये पण फरक पहा आणि इकडं थोड्याशा मोठ्या साईजच्या होत्या. तर इकडं पण पहा आणि याच्यामध्ये फरक पहा तुम्ही. तर मस्त लसण आलाय पूर्ण. इथं भरपूर सारा लसण लावलाय आईने त्यांनी आमचा. तर हे पहा इतका सारा लसण लावलाय इथं. हे पूर्ण लसणच आहे आणि हे कडानी आईने त्यांनी मस्तपैकी मुळे लावले. मस्त शेपूची भाजी पण टाकली. ही पण लसण लावलं तेव्हाच टाकली. तर मस्त आली 2-2 पानावरती शेपूची भाजी पहा अशा. तर तसे मुळे पहा आहे किती मस्त मुळे आले. लसण इकडच्या साईडने थोडासा मोठा वाटतोय कारण इकडं पाणी तुंबतं. आणि हे पहा मध्ये मध्ये मस्त चुक्याचे भाजीचे असे खोशे लावून दिले आईने इथून तिथून पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने. पहा आमचा रामू. रवीचा एवढा लाडका आहे ना हा रामू. मस्त रवी त्याला एवढं खायला टाकतो. तर रवी आला की लगे रवीच्याच मागं राहतो. तर इथं तो रस्त्यावरच बांधून ठेवलेला राहतो त्याला. तर हे जे झाडाला बांधलंय ना रामू त्याला का रवी आवाज देतो तर लगे मस्त टकमक पाहतोय. तर रामूला सगळे लोक घाबरते इथं. ते पहा काय नुसता पळत राहतो लगे रामू. तर रामू रामू रामू. तर इथं छोटंसं नारळीचं झाड वगैरे लावलंय आणि हे आमचं चिंचेचं झाड आहे इथं. त्याच्यामधून बघा किती मस्त सूर्य दिसतोय वाव. तर चिंचा पण आले मस्त मोठ्या मोठ्या चिंचा झाले. आणि इकडं समोरच बघू शकता तुम्ही गोबी फुलगोबी म्हणजे फ्लावरचं शेती. इकडं फ्लावर लावली पप्पान त्यांनी. तर सकाळी सकाळी मस्त मम्मी शब्दानं बनवला आहे. तर मस्त शब्दानं आणि दही खायचं काम चाललंय माझं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला याच्यापैकी कोणतं म्हणजे आवडलंय. मी तुम्हाला अद्रकीची शेती मिरचीची लसणची शेती सगळं दाखवलं. तर तुम्हाला काही याच्याविषयी आणखी माहिती असेल ते पण कमेंट करून आम्हाला नक्की सांगा म्हणजे मी पप्पाला त्यांना सांगू शकते. तर मस्तपैकी इकडं आल्यावर एकदम भारी वाटत आहे कारण तिकडं आम्हाला असं काही पाहायला भेटलंच नाही. भरपूर दिवस झाले आम्ही जेव्हा इकडं म्हणजे इथून गेलो होतो सुट्टी काढून. तर तेव्हा काहीच लावलेलंच नव्हतं शेतात. तर आता परत आलो तोपर्यंत कपाशी पूर्ण काढून त्याच्यामध्ये गहू पण उगलाय. म्हणजे आम्हाला किती दिवस झाले सुट्टी काढायला. तर मस्तपैकी सगळं बरंच काही बदललं आहे. तर मी तुम्हाला सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि आता भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. बाय बाय.